व्यक्ती आपलं दोन प्रकारे मत व्यक्त करू शकतो. एक बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणातून. असं मत व्यक्त करताना जर का तो चुकला, तर आपले दोन शब्द तो क्षमा मागून मागं घेऊ शकतो. परंतु प्रत्यक्ष मतदानातून मत केल्यानंतर तो चुकला, तर तो आपलं मत मागं घेऊ शकत नाही. ह्या चुकीला माफी नाही. 5 वर्ष तुम्ही केलेल्या मतदानाचे तुम्हाला बरे वाईट परिणामच भोगावे लागतात. चांगलं केलं असेल तर तुमच्या मताचा तुम्ही उपभोग घेता आणि वाईट केलं असेल तर तुमच्या मताचा उपभोग दुसरं घेतात आणि तुम्ही मात्र तुमच्या मतामुळं राजकीय व्यवस्थेकडून भोगत असतात. नमस्कार मित्रांनो, मतदान ही काही प्राचीन रूढी परंपरा नाही आहे. कुठलंही आध्यात्मिक कर्मकांड नाही आहे. तर आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर आपल्याला मतदानाचा मिळालेला एक अधिकार आहे. मतदान हा शब्द जरा विचार करण्यासारखा आहे. कारण का आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण कुठली गोष्ट दान केल्यानंतर ते दान आपण परत घेत नसतो. तसंच मतदान केल्यानंतर आपण दान करतो, पण त्याचे काहीतरी राजकीय आपल्याला परतावे मिळत असतात. तो आपला अधिकार आहे. म्हणून मी मतदानाला पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट म्हणतो. मी 5 वर्षासाठी माझं मत एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या पक्षामध्ये, एखाद्या विचारधारामध्ये मी इन्व्हेस्ट करत असतो आणि त्यातून मला काहीतरी परतावे नागरिक म्हणून मिळालेच पाहिजेत. हा एक मतदानाचा क्रायटेरिया आहे. परंतु अचूक आणि योग्य मतदान करण्यासाठी मला चुकीचं मतदान करून त्यातून अनुभव घेऊन, शिकून अचूक मतदान करण्याची ही जर का शिक्षण प्रक्रिया असेल, तर हे खरोखर मी दुर्भाग्य म्हणत आहे. कारण का मला अचूक मतदानाचे असे काही निष्कर्ष किंवा माहिती किंवा अभ्यासक्रम मला कुठेही प्राप्त होत नसतो. तरी असो, ही मोठी प्रक्रिया आहे. तर मला अचूक, अभ्यासपूर्ण आणि तर्कबुद्धीने मतदान करायचं आहे. जेणेकरून मी माझं मत 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करत आहे आणि त्याचे मला हवे तसे माझ्या अधिकाराचे परतावे मिळणं हा माझा अधिकार आहे. त्यामुळं मतदान भावनेच्या भरात न करता तर्क बुद्धीने मतदान करून एक तर्क बुद्धीचे मतदार म्हणून स्वतःची ओळख करा. धन्यवाद.